गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर गुड मॉर्निंग. आज होती गुरुपौर्णिमा आणि आज उद्यापनसुद्धा होतं स्वामींचं, जे मी पारायण केलं होतं त्याचं. आणि मग सकाळी सकाळी मस्त अंघोळ वगैरे केली आणि जे मी रोज गरम पाणी घेते ते गरम पाणी घेतलं आणि घराची सगळी क्लिनिंग करून घेतली. मस्त घर स्वच्छ पुसून वगैरे घेतलं आणि छोटीशी रांगोळी काढली दारामध्ये. इतकं छान वाटत होतं, घर एकदम मस्त वाटत होतं. त्यानंतर मग मी डाळ भिजू घातली होती आणि पुरणाचा स्वयंपाक करणार होते आज. त्याच्यानंतर मग डाळ वगैरे भिजत घातलेली आणि थोडासा मार्केटसुद्धा करायचा होता. मग मी डाळ भिजत घातली आणि मग मार्केटला गेले. कारण सध्या माझं फ्रीज खराब झालं आहे, त्याच्यामुळे मग रात्री मी भाजी काहीच घेऊन येत नाही. मग सकाळी सकाळीच मार्केटला जाते आणि मार्केट घरापासून थोडंसं लांब आहे. त्याच्यानंतर मग गेले मी तिकडे आणि आमच्यासमोर भाऊ राहतात, त्यांची मम्मी पंढरपूरला गेलेली. ते त्यांच्या पाया पडायला आम्ही त्यांच्या आधी घरी गेलो आणि नंतर मग इकडे शॉपमध्ये गेलो, कारण मला थोडेसे लाडू घ्यायचे होते. आणि मग सगळं बाजार वगैरे केला आणि घरी आले. घरी आल्यानंतर मग स्वामींची पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर मग कामाला लागले. मी मस्त पुरण वगैरे हे सगळं करून दिलं आणि ताई आलेल्या, म्हणजे आमच्या समोर राहतात त्या ताई आलेल्या हेल्प करायला. कारण पुरणाचा स्वयंपाक मी एकटीने कधीच नव्हता केला, मग फर्स्ट टाईम करत होते. माझी ताईच येणार होती, पण काही कारणास्तव तिला जमलं नाही यायला. पण ती आदल्या दिवशी पाया पडून गेलेली. ताई, भाऊजी आणि त्यांची मुलं सगळेजण येऊन गेलेले आणि घरच्यांना तर पॉसिबल नव्हतं यायला. त्याच्यामुळे मग मी खूप जास्त स्वयंपाक केलेला, कारण मग जाता जाता घरी देईन. कारण नंतर मग जेवण वगैरे रेडी झालं आणि नंतर मग नैवेद्य दाखवलं, स्वामींना नैवेद्य दाखवला, घरच्या देवांना नैवेद्य दाखवला. आणि नंतर पोरंसुद्धा खूप बोर झाले, ते सतत विचारत होते की कधी जेवण होईल. सो फायनली जेवण पण झालेलं आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. जेवण वगैरे केलं मस्त आणि नंतर मग हा कसा करतो आहे. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि खूप जास्त पसारा झाला होता, ताई पण गेल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी सगळा पसारा वगैरे आवरला आणि आम्हालासुद्धा मुंबईलासुद्धा जायचं होतं आणि केंद्रामध्ये पण जायचं होतं. पण केंद्रामध्ये इतकी गर्दी होती, त्यानंतर मला पॉसिबलच झालं नाही. मग घरी जेवण वगैरे दिल्यानंतर मग निघाले मुंबईसाठी. मग रस्त्यात थोडा चहा घेतला आणि मग प्रवासाला सुरुवात केली. आणि खूप जास्त ट्रॅफिक होती, खूप जास्त, पण नो ऑप्शन, जावं तर लागणारच होतं. आणि इथे आम्ही दरवर्षी जातो, दरवर्षी. आणि पूजा असते एक छोटीशी आणि खूप छान वाटतं तिकडे गेल्यानंतर. सो फायनली आम्ही पोहोचलो. 7-8 वाजले होते तिकडे पोचता पोचता. हे हवन असतं आणि हवनाला आम्ही दरवर्षी जातो. मग तिकडे गेलो, जेवण वगैरे केलं आणि